कर्नाटक में हिजाब के मामले को लेकर अभी भी तालिबात के साथ जिस तरह का सुलूक हो रहा है उसके कुछ वीडियोस मंजर आम पर आए हैं। तालिबात को स्कूल में दाखिल होने, कॉलेज में दाखिल होने नहीं दिया जाता और जब तालिबात प्रिंसिपल के पास इस सिलसिले में शिकायत लेकर जाती हैं या बात करने जाती हैं तो उन्हें वहां से धुतकार कर निकाला जाता है। इस तरह के वीडियोज मुसलसल आ रहे हैं जिसमें देखा जा सकता है कि जब तालिबात को कॉलेज में, स्कूल में दाखिल होने से रोका जाता है तो वहां पर उनके साथ किस तरह का सुलूक होता है। बीआर तंबकट कॉलेज हिरेकूर कर्नाटक का एक मंजर बताया जा रहा है कि यहां पर प्रिंसिपल हिजाबी तालिबात को वहां पर बरहमी के अंदाज में क्लासरूम से निकलने और कॉलेज से निकलने की धमकी देता है। उसी तरह से दूसरे कॉलेज का भी यहां पर वीडियो मंजरेआम पर आया जहां पर हिजाबी तालिबात के साथ इंतहाई नाशाइस्ता सुलूक किया जा रहा है। हालांकि यह मामला अदालत में जेर दौरान था। कर्नाटक हाईकोर्ट ने इसका फैसला महफूज किया है, लेकिन फैसला महफूज होने के बाद जिस तरह से इसमें ताखीर भी हुई है उसके बाद से कॉलेजेस के अंदर यहां पर मुस्लिम तालिबात बाहर बैठने पर भी मजबूर हैं और यह भी कहा जा रहा है कि उनके इम्तिहान में शिरकत को लेकर तलबा में एक अजीब किस्म की बेचैनी, उलझन पाई जाती है और तालिबात काफ़ी परेशान हैं, सरपरस्त परेशान हैं। लेकिन यहाँ पर जिस तरह का तर्ज अमल कॉलेज इंतज़ामिया की तरफ से है वो यकीनी तौर पर यह जाहिर करता है कि कर्नाटक के अंदर कॉलेज इंतज़ामिया किस तरह के तासुब का मुजाहरा कर रहा है। मुस्लिम तालिबात के साथ यहाँ पर जो सुलूक हो रहा है, तालिबात को झिड़की देकर और उन्हें बरहमी के आलम में जिस तरह से नाशाइस्ता रवैया इस्तेमाल करते हुए उन्हें बाहर किया जा रहा है, तो ये हालात हैं इस वक्त कर्नाटक के कॉलेजेस के, जहां पर हिजाबी तालिबात के साथ इंतहाई नाशाइस्ता सलूक किया जा रहा है। ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಅದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿ. ನೀವು ಕಲರ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಹಿಜಾಬ್ ತೆಗೆದು ಎಕ್ಸಾಮ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿ. ಹಾಜಿರಾ ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡಬೇಡ, ನಾನು ಗೊತ್ತಿದೆ ನನಗೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ. ನೀನು ಹೇಳಿ ಬರೋದ್ಬೇಡ. ಏನ್ ಕಾನೂನು ಯಾಕೆ ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ ನೀವು? ಮತ್ತೆಂತದು ಏನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೇನಂತ. 10 ಜನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಮಾತಾಡಿ. ಬಾಯಿ ಇದೆ ಅಂತ ಮಾತಾಡೋದಲ್ವಾ? ಇಂಟರ್ನಲ್ಸ್ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀನ್ ಹೇಳಿದ ಕೇಳಿಕಾಗ್ತದೆ ನಮ್ಗೆ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಬೇಕು ಸರ್, ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು? ಹಲೋ, ರೆಕಾರ್ಡ ಮಾಡಿದವ್ರು ನಡಿ ಆ ಕಡೆಗೆ ಕಳ್ಸ, ದುಡ್ಡು ಕಳ್ಸ ಆ ಕಡೆಗೆ ಅವ್ರು ಸರ್. ರಿಜೆಕ್ಟ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀವಿ, ಬರಂಗಿಲ್ಲ, ಕಾಲೇಜ್ಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಸೈನ್ ಮಾಡ್ಸಕ್ ಬಂದವ್ರು ನಡಿ ಆ ಕಡೆಗೆ. ಬುರ್ಖಾ ಅಲಾವ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಡಿ ಆ ಕಡೆಗೆ, ಎಲ್ಲರೂ ಕಲ್ತ್ಕೊ ನಡಿ. ಹೇಳ್ತದ ನಿಮಗೆ ದುಡ್ಡು ಕಳ್ಸ ಆ ಕಡೆಗೆ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೆಸರು ಬರ್ತಾರೆ ಡಾಕ್ಟ್ರು. ಕೇಸ ಫೋನ್ ಮಾಡಪ್ಪ ಹೋಗ್ತಾರೆ ಆ ಕಡೆಗೆ. ನೀವು ಮಾಡೋದಲ್ಲ ತಗೊಂಡಿ ಹರಿದು ಹಾಕ್ತಾಡಿಲ್ಲ ನಂತರ. ಅದೇ ಸರ್, ನೀವು ಅಲೌ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಮಾಡ್ರಿ, ನಾವು ಹೋಗ್ತೀವಿ, ಕಾಲೇಜ್ಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಸಿಗ್ನೇಚರ್ ಮಾಡ್ರಿ ಅಷ್ಟೇ. ನಡ್ರಮ್ಮ ಸರಿ ನಡಿ, ನಡಿ ಆ ಕಡೆಗೆ ಬಂದ್ರೆ ಮರ್ಯಾದಿಂದ. ಸರಿ, ನೀವೇನಿದ್ರು ನೀವು ಕಾಲೇಜ್ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀಯ ತೆಗೆದು ಬಂದು ಮಾತಾಡಿ. ಹೆಸರು ಬರ್ತಾವ ಹೆಸರು ಕೇಳ್ಕ ಮತ್ತೆ ಹೆಸರು ಬರ್ತಾವ ಫಸ್ಟ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಮಾಡ್ರಿ, ಹೆಸರು ಹೇಳ್ತೀವಿ. ಯಾಕೆ ನಡೀತಿ ಆ ಕಡೆಗೆ ರಿಜೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಈ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಹಾಕೊಡ್ರಿ ಸರ್, ನಾವು ಹೋಗ್ತೀವಿ. ಹಾಕೊಡೋದಲ್ಲ, ನಾನು ಮೊದಲು ಮರ್ಯಾದ ತೆಗೆದು ಮಾತನ ನಮ್ಗೆ ಅಲಾವ್ ಇಲ್ಲ. ಕಾಲೇಜ್ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ ಕಡೆಯಿಂದ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ತೆಗೆದು ಹೋಗ್ತೀವಿ, ಕಾಲೇಜ್ ಬಿಡ್ತೀವಿ, ಹೋಗ ಕಾಲೇಜ್ ಬಿಡ್ತೀವಿ, ಸೈನ್ ಹಾಕೊಡ್ರಿ. ನಾನು ಹಾಕಿ ಸೈ ಮಾಡಿಕೊಡ್ಲಿ ಅಂದು ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆಗಿದೆ ಸೈನ್. ನಡ್ರಮ್ಮ ಹೊರಗೆ ಅದು ತೆಗೆದು ಬರೋದು ಅಷ್ಟು ಮಾತಾಡ್ತಾನೆ.